भोपाळ परिसरासाठी शिवसेनेचा लोकाभिमुख उपक्रम पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण। कल्याण ग्रामीण मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत असताना नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिवसेनेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण करण्यात आले। या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमदार राजेशजी मोरे साहेब असून हा प्रभागातील अत्यंत महत्त्वाचा कल्याणकारी उपक्रम ठरला आहे। नितीन माळी यांनी आमदार राजेश मोरे यांच्याकडे पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता। आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे वितरण करण्यात आले। प्रभाग क्रमांक 30 मध्ये आयोजित हा सोहळा मोठ्या प्रमाणावर पार पडला। कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे सांगितले। 24 ला तुमच्याकडे उपलब्ध झाला। 24 ला आज आपण निवडून आल्यापासून मला वाटत नाही की आपण किती दिवस आराम केला असेल, काय केलं। मग तो छोटासा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, गोरगरिबांची कामं असतील, मी नक्की तुम्हाला सांगू इच्छितो की मला पहिला पाण्याचा प्रश्न सोडू द्या। रस्ते आपण होतच राहतील ताई, आपण रस्ते करणारच आहोत। आपल्याकडे नगरविकास करताय, प्रचंड मोठा निधी पण येणार आहे, पण आपल्याला पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा भाग आहे आणि तो सोडवण्यासाठी आपण अहोरात्र आपण मेहनत करणारी लोक आहोत। आणि तुम्हाला मिळणारा आमदार आहे, तुम्ही बघितलं होतं का 15 वर्षात कधी आमदार कोणी भेटला? कधी मला फोन केला तरी मी येतो, फोनवर आमंत्रण दिलं तरी मी येतो, काही प्रोटोकॉल नाही। मी स्वतः सांगतो की मला कोणी फोन केला की साहेब आमंत्रणला यायचंय, मी यांना व्हॉट्सअपला पाठवा, तर तुला तेवढा त्रास नको व्हायला। पण आपल्याला लोकांना कामं करण्यासाठी साहेबांनी दिलेली आपल्याला उमेदवारी आहे आणि लोकांनी आपल्या ठेवलेला विश्वास आहे बाबा, आणि लोकांच्या विश्वासाला सार्थक जाईल असं आपण काम करू। मी कधी सांगणार नाही की मी 100% काम करणार, मी 50% पेक्षा जास्त काम करून तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला दिलासा देण्याचं काम करणार। एवढं 2 शब्द बोलतो, माझ्यावर विश्वास ठेवा। ही कामं अशी होत राहतील, बघा चांगलं होणार आहे, नक्कीच चांगलं होणार। आपण मेहनत केल्यावर मेहनतीला कधी फल येत नाही असं होत नाही। हा मेहनत केली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे आणि जी तुमची कामं असतील ती नक्की होणार करतात असं तुम्हाला शब्द देतो। मला सत्कार केला त्यामध्ये मी तुमचं मनापासून, खरं तर जेवायला बोलवणार होते पण जेवायला बोलवणार नाही नितीननी, मग तुला बोला 12 वाजता प्रोग्राम ठेव, तू 8 वाजता ठेवला, मग चहा मध्ये भागावला तुम्ही चहा इथे दिला। असं सर्वांना माझ्या वतीने शुभेच्छा आणि असंच एकजुटीने या, ही खरी ताकद आहे। ही एवढी एकत्र आल्यानंतर जी ताकद आहे ना, ही ताकद तोडण्याचं काम कोणाचंही नाही। नंतर बघू आपण काय करतो।